एल्गार अन्नदात्याचं आंदोलन आहे रोहित पवार यांच्या नेतृत्वावर, काय सांगाल? आम्ही बीड जिल्ह्यातनं आलोत, गेवराई तालुक्यातनं आमचं शेतकरी पुत्र फाउंडेशन आम्ही या जो काही शेतकऱ्यावर अन्याय होतोय, आता जी काल कर्जमुक्ती जी झाली त्या कर्जमुक्तीमध्ये ही कर्जमुक्ती नाही, ही कर्जवसुली आहे आणि ही कर्जवसुली थांबायची असेल तर शेतकऱ्याला संघटित व्हावं लागेल। आणि महाराष्ट्रामध्ये आता जे काही देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे की राज्यामध्ये विरोधी पक्ष शिल्लक नाही, पण रोहित पवारांच्या रूपानं शेतकऱ्याचा आवाज, सर्वसामान्याचा आवाज रोहित पवार बनलेत। विरोधी पक्षामध्ये जी स्पेस आहे ती रोहित पवार यांनी भरून काढली आणि म्हणून आम्ही रोहित दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहेत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती या निमित्ताने झालीच पाहिजे, ही आमची अटी आहे। नाव सांगा? मी डॉक्टर उद्धव घोडके, शेतकरी पुत्र फाउंडेशन। अहो साहेब, काय हा शेतकऱ्याचे एवढे हाल चालले की भयानक। कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, खताचे पोताचे भाव जास्त उरवले, शेतकरी मरायला आला, कोणत्याच मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढले। तुम्ही निवडून दिलं नाही? सरकार आम्ही निवडून काय द्यायचं होतं, बाकी लोकांना दिलं ना ते, मग काही फायदा नाही आहे। लोक आता भोकाचा प्रभात कसं लोक हे झाले। काय मागणी आहे आता? मागणी काही नाही, आमचं कर्ज माफ करणं नाही ना, काही ना काही झालं पाहिजे ते। आज खोटे देते ते सगळं झालं पाहिजे। भोकरदन तालुका, किसान मवना खडके, सिंधूत। या आज मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे, शेतकरी खूप मोठा कुठला आलेला आहे। कांद्याला भाव नाही, शेतीमालाला खताचे जे भाव आहे ते आवाच्या सव्वा भाव झालेला आहे। बियाण्याला खूप महाग केलेला आहे या सरकारने आणि कुठल्याही प्रकारच्या या सरकारकडे नियोजन नसल्यामुळं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान केलेलं आहे। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, मग शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं कसं? बँकेवाले दारात द्या, वसुली करून राहिले आणि सरकार अधिवेशनात गप्पा खूप मारतं, आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलं, आम्ही शेतकऱ्यांसाठी ते केलं। या सरकारने काहीही केलं नाही। हे सरकार फक्त याचे आमदार फोड, याचे खासदार फोड, याचेच मजगुले आणि मीडियावाले काय करते, लक्ष विचलित करून राहिले। शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला कोणीही लक्ष देत नाही। पण आज रोहित दादांना जे आंदोलन हातात घेतलेलं आहे, कांद्याचा प्रश्न असेल, ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालेलं आहे कांद्याच्या प्रश्नावरून, त्यावरून आज कांद्याला थोडाफार भाव मिळू राहिला शेतकऱ्यांना। आणि हे कर्जमाफीसाठी जे आंदोलन आहे, रोहित दादा हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लढत आहेत, म्हणून आज हा जनसागर हा रोहित दादा मागे उभा आहे। हे आपले चंद्रकांत आमदार दादा दानवे साहेब असतील, हे सगळे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यामध्ये एक ही क्रांती घडणार आहे आणि या क्रांतीची एक मशाल महाराष्ट्रामध्ये पेटणार इथून पुढे। जर सरकारला जाग नाही आली याच्या भयान पुढे आंदोलन आम्ही शेतकरी उभारल्याशिवाय राहणार नाही। राजेंद्र पाटील कराळे, वैजापूर विधानसभा अध्यक्ष। असलेल्या या एल्गार मेळाव्यासाठी शेतकऱ्यांना होणारी जी कर्जमाफीची फसवणूक या मोर्चासाठी बहुसंख्य संख्येने आलेले या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या सर्व या ठिकाणी या एल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्या भोकरदन तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब हे सुद्धा या मोर्चासाठी आलेले आहेत। आणि सरकारनं जी फसवेगिरी या महाराष्ट्रामध्ये चालू केलेली आहे की ज्यामध्ये कर्जमाफीच्या नावावर नुसता गोंधळ या ठिकाणी चालू झालेला आहे आणि त्या कर्जमाफीच्या नावावर हे सरकार खोटं बोलून सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेलं
आलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आज महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे कैवारी रोहितदादा पवार हे या ठिकाणी येणार आहेत आणि बहुसंख्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। या ठिकाणी जीवाची पर्वा न करता सर्व शेतकरी या सरकारच्या धोरणाला कंटाळलेले आहेत की एकीकडे म्हणतात आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहेत, एकीकडे शेतकऱ्याला फसवतात आणि हे शेतकऱ्याची फसवेगिरी या ठिकाणी या सरकारनं बंद करावी असंच या ठिकाणी या आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो। माझं नाव सरपंच कृष्णा पाटील काळे, कोंतेश्वर भोकरदन तालुका। या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव माझ्यासमोर माझ्या गावाचे उपसरपंच असेल। आज एल्गार अन्नदात्याचं आंदोलन आहे रोहित पवार यांच्या नेतृत्वात, काय सांगाल ताई? खरं तर पाहत आहे तुम्ही की पावसाचा हा अंदाज कसा चुकलेला आहे आणि आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी हा दुष्काळाच्या छायेमध्ये निघायच्या बेतामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये जी या सरकारने पुण्यदेवी अहिल्याबाई होळकर जी कर्जमाफीची योजना केलेली आहे त्याच्या एवढ्या जाचक शेतकऱ्यांना टाकलेल्या आहेत, कागदपत्र असतील किंवा त्यांच्या अटी या जाचक आहेत, ही कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली आहे असा प्रत्यय आमच्या गरीब शेतकरी बांधवांना येत आहे आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी तो ही कर्जमाफी पूर्णपणे कोरी करून 7/12 हा कोरा केला पाहिजे। यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्यासोबत आम्ही हे आंदोलनासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे।